अजून किती वेळ चालणार आहे? श्रुती, बराच वेळ. सकाळपासून का नाही केलंस हे? झोपायच्या वेळी का करतेस? उद्या मी क्लबला जाणार नाहीये, त्यामुळे एक्स्ट्रा प्रॅक्टिस करतेय. अरे वा, म्हणजे एक स्टेप पुढे गेला तुम्ही. म्हणजे नाही, काही नाही, असू दे. नाहीतरी माझा काही संबंध नाहीच आहे कशाशी. नाही, एक स्टेप पुढे म्हणजे ऐकायचंच आहे? हो. ऐक, गजेंद्रच्या क्लब मधून मॅच न खेळून तू डिस्ट्रिक्ट मधून बॅकआउट केलंच आहेस. उद्या ट्रेनिंगला जाणार नाहीयेस. आता या क्लब मध्ये कोणाशी काय प्रॉब्लेम झालाय कोणास ठाऊक. माझा क्लब मध्ये कोणाशी काही प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम तुम्ही केलाय इथे घरी. आम्ही म्हणजे तुम्ही 4 पुरुषांनी. काय प्रॉब्लेम केलाय आम्ही? हेच जे काही तुम्ही जेवणाचं प्लॅनिंग केलंय ना, छाती ठोकपणे सांगितलंय की सगळ्यांची छुट्टी करू वगैरे, तर असं काहीही होणार नाहीये. उलट आईंचं आणि काकूंचं काम वाढवून ठेवणार आहात तुम्ही. आणि या सगळ्यात जर का दिशाने तुम्हाला मदत केली तर म्हणजे झालं कल्याण. त्यामुळे आणखीन काकू चिडणार, त्यापेक्षा मी घरी थांबलेलं बरं. एवढा आघात विश्वास आहे तुला आमच्यावर? हो हो, उद्याचा दिवस सुरू होते. फक्त असं मॅनेज करतो सगळं. तूही केलं नसशील, कळलं का चिंपांजी? काय म्हणाला? काय काय म्हणालास आत्ता? पुढे काय? हळच दिलं. त्याच्या आधी काय म्हणालास? सगळं असं मॅनेज करू. त्याच्यानंतर काय म्हणालास? कळलं का? असं. कार्तिक, तू मला काय म्हणालास? हे सगळं मी तुलाच म्हणालोय. 1 मिनिट, तू मला हाक काय मारलीस? कुठे काय? तू मला चिंपांजी म्हणालास? ऐकलं तर सगळं तर का विचारतेस? मी फक्त कन्फर्म करत होते. झालं कन्फर्म? हे काय आहे? चिंपांजी वगैरे काय? सांगतो. तो चिंपांजी असतो ना, चिंपांजी, त्याचं काय? तो ना क्यूट असतो, बस एवढंच. कार्तिक, मला नीट सांग ना, तर मारेन मी तुला. तो घोरतो अगं, तुझ्यासारखं. काय तू म्हणून मला चिंपांजी म्हणालास? राग आला तुला? हो, खूप. सॉरी, परत नाही म्हणणार. सॉरी. चिंपू चालेल? कार्तिक, तू बोलतो ना. तू मला तर काही म्हणा. चिंपू खाली वर नको पडशील. बोलतोस मग? चिंपू मला असं म्हणायचं ना. देवा, कुठून या सगळ्यांना बोलले ना असं झालंय ग मला. ते स्वयंपाकघरात इतका गोंधळ घालून ठेवतील ना. असावरी चल ना ग, जरा बघून येऊया ना. अगं, चहासाठी वेगळंच दूध वापरतील ग. मोठ्या पातेल्यातलं दूध वापरायचंय, नाही कळणार आहे त्यांना. वहिनी, घेऊ द्या ना कुठलंही. आज हे डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहे ना, मग झालं. श्रुती, प्लीज स्वयंपाकघरात जाऊन सांग त्यांना सुरी नीट वापरा. उगाच परत बोट बीट कापून घेतील. मधुरा, असं काही होणार नाही ग. माई, अहो, एवढं सोपं नाहीये ते. काही दिवसांपूर्वी कलिंगड कापताना बोट कापून घेतलं होतं. अशी रक्ताची धार लागली होती. श्रुती होती म्हणून बरं झालं. हो, हे खरं आहे. बाबा ना खूप पॅनिक झाले होते माहितीये त्यावेळी. पण आई, मला म्हणूनच असं वाटतंय की आता परत काही ते सुरीशी खेळ करायला जाणार नाहीत. काकू, तुम्ही मला हवा तो पत्ता सोडूनच सगळे पत्ते टाकताय. अगं, असं काय करतेय? असावरी ते राहू दे ग बाजूला. अगं, कणिक चाळून घ्यायची असते. ही तरी माहितीये की नाही देव जाणे. चल जरा डोकावून येऊया, चल. मधुरा, अगं, 1 दिवस मिळालाय ना विश्रांती घ्यायला, मग घे ना विश्रांती. मस्त एन्जॉय करायचं. अशी संधी वारंवार मिळत नसते. वारंवार? तुला काय आलं? हे बघा ना, 16वा शब्द 4 अक्षरी, पुन्हा पुन्हासाठी म्हणजे वारंवार. बाई, आणि हे पण मॅच होत आहे बघा. उभा शब्द, बोली भाषा म्हणजे वावरून वाणी. अरे वा, हुशार आहे मुलगी. गरमागरम चहा. अरे वा, चहा पण तयार आहे? हो. वा 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 वा.
कसा झालाय चहा? त्यात काय विशेष? चहा सारखा चहा. ए तुझं काय? स्वतः तर पीत नाही, कशाला बोलतेस मग उगाच? आई तू सांग ना, कसं झालाय चहा? बरा झालाय. काकू? सो माई? ठीक आहे. हिरा? दिशा? तो 9वा आडवा शब्द बघ ना ग जरा. चल खेळ आता. अरे हे पान टाक ग. कशी ही खरंच बघ ना. कळत नाही बाबा हा. काय का खेळायचंय ना. चल खेळ पटकन. पुढचं. हा बिचारा कसा झाला होता ग चेहरा त्याचा. एवढा काही पुळकायची गरज नाही माई. ही अशीच उत्तरं देतात. आपण दिवसभर मरमर करून सगळं करतो आणि ह्यांना काही पडलेली नसते त्यांची. बाकी काही असो पण उत्तम चहा झालाय हा. माझ्या लेकाने केला असणार. हिरा बघू नाही गुड. आई ग आई. दादा आणली रे भाजी. काय एक एक डाएटच्या भाज्या पण निघाल्यात रे. हिरव्या रंगाचा फ्लॉवर पाहिला मी. अरे ब्रोकोली ब्रोकोली म्हणतात त्याला, ब्रोकोली. हा अरे तेच ते रे. आणि सिमला मिर्च पण पिवळी लाल. मला तर इस्टमन कलर मध्ये फिरल्यासारखं वाटलं. पण तू शोभून दिसतोय सा. अरे माणसाने कुठलंही काम मनापासून केलं की नाही की शोभूनच दिसत. अरे ही साडी ग्वाल्हेर वरनं आणली होती खास मॅडम साठी. काय खुश झाली होती म्हणून सांगू तुला. मला हे असलं सुचत नाही यार. अरे त्यासाठी ना बेसिकली रोमॅन्टिक असावं लागतं माणसाने. हे भाजी वगैरे आणण्यासाठी ठीक आहे. हो का? मग घे तुझी भाजी. काय आणलेस बघू. चिडला लगेच. अरे वा खूप. काय? ठीक आहे. एक जोडी मेथी, 4 टोमॅटो, मस्त आहे की नाही? आणि ह्या 2 शेंगा आणि 1 नारळ. अच्छा हा डेमो आहे. बाकीची भाजी बाहेर आहे ना. नाही नाही. फोडू नारळ फोडू डोक्यात. अरे ही एवढीची भाजी पुरेल का 10 माणसांना मूर्खा. अरे मला काय माहित आता. तिथे मणिपूरला मी एकटा असतो, सगळं गडी करतात. हे मला कधी करावंच लागत नाही. मला काय माहित आता. मला कसा अंदाज येणार. नाही अंदाज माझा चुकला. काय नाही स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. उगाच तुला पाठवलं. मीच जायला पाहिजे होतं. दादा दादा चिडचिड करू नकोस. मी परत जाऊन पाहिजे तर घेऊन येतो. हे असंच्या असं रिपीट कर. अरे रिपीट करेल तू. रिपीट करतोय. काय नको तू त्या गद्दारला सांग. तू काही कुठे जाऊ नकोस. तो आणेल बरोबर. त्याला माहिती आहे सगळं कसं आणायचं काय आणायचं ते. ओके. दादा जळका वास येतोय रे कुठून तरी. अरे काय घातला असेल कुठेतरी गोंधळ किचन मध्ये. अरे किचन मध्ये नाही रे. इथे इथून जवळून कुठून तरी येतोय वास. जवळच कुठून येणार वास. कसला वास येणार. दादा हा. दादा ग्वाल्हेरचं तिकीट काढू. खूप अपमान झालाय. काहीतरी फर्स्ट क्लास करायला लागणार आहे. 1 मिनिट. आपण ना फर्स्ट क्लास पैकी बटाट्याची भाजी करूया. नको रे. त्यापेक्षा आपण
टोमॅटोची चटणी करूया, सोपी. नाही नाही, आपण सिमला मिरचीची भाजी करू, झकास एकदम. अरे काय झकास, तुला येते करायला? अरे त्यात काय, आपण शिमला मिरची भाजी. अरे तिखट एक मिनिट, मी सांगतो काय करायचं. काय करायचं? सुचल्यावर सांगतो. सुचलं. काय 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 या सांगतो या. अशा लुसलुशीत कडक कुरकुरीत पोळ्या करूया ना. आई शपथ. थोडं अरे काय करतोयस तू शैलेश? चल दादा, हा, लाटशील ना? का तुझा माझ्यावर विश्वास नाही का? अरे तू बघ बघ, नुसत्या अशा गोल गरगरीत पोळ्या लाटतो ना. नाही ते एक काम करू का, रुमाल रोटी करू का? रुमाल रोटी. अरे नको रे, हा, तू पोळीच लाट. हेच लाडू. हा. तू आणि हे तू नुसतं बघत काय राहिलायस? जा जा, तवा गरम कर ना, जा पटकन. सॉरी. हा, आहे ना, गोल आहे ना? वाव, आहे रे. मग हे बघ, गोल, खूप गोल. घे. हे आपलंच किचन आहे ना? तू काही इकडे गुप्तहेर म्हणून आलीस का? नाही कडनं. गुप्तहेराचे काय समोरून येत नसतात. मी तुम्हाला मदत करायला आलीये. मदतीसाठी खिडकीतून याची काय गरज आहे? दरवाजे तुम्हीच बंद केलेत ना, म्हणून मला खिडकीतून यावं लागलं. सांग ना, काय बनवताय? आमची सिक्रेट रेसिपी आहे ना, म्हणून आम्ही दरवाजे बंद केलेत, कळलं? हो, अरे त्यासाठीच आलीये मी. सांग ना मला पण. तू काही मदत बिदत करणार नाहीस, तू जाऊन सगळं त्यांना सांगशील, आम्हाला माहितीये. नाही बाबा, मी नाही सांगणार. मी करते ना मदत तुम्हाला. तू डोकं खाऊ नका, जा इकडनं. बरं, बस बोंबलत. ए गंधा, इथून सगळा अंधार इकडे इकडे. तुझी बायको आली होती ना? हो. मदत करत होती ना? हो. नाही म्हणून का सांगितलं? करपलेली पोळी, जळलेला भात, आणि हे काय? हळदीचं पाणी. हे खायचंय आम्ही? मग एक मिनिट.
हे खायचंय आम्ही. काय शेफ, हा मेन्यू आहे का तुमचा? मग मेन्यू वेगळा होता पण थोडा घोळ झाला कोऑर्डिनेशनचा आणि नंतर सगळंच बिघडत गेलं. पण अजून डिनर बाकी आहे, तेव्हा आम्ही यापेक्षा नक्कीच चांगलं काहीतरी बनवू. आणि जर तुम्हाला हे खायचं नसेल तर आपण ऑर्डर करू शकतो. अगदीच. नाही नाही नाही, नो प्रॉब्लेम. आम्ही खाऊ ना या नूडल्स, वुमन्स डे ची ट्रीट समजून. नेहमी वरण भात खातोच आपण, नाही का? तुम्ही घ्या ना, तुम्हाला पाहिजे तर नूडल्स. हे नको. ठीक आहे, विश्रांती घ्या. दमला असाल ना सकाळपासून, आणि शिवाय रात्रीचा स्वयंपाकही करायचंय. गाइस, वुमेन्स डे. सॉरी. कार्तिक, तुला काही मदत हवी असेल तर सांग. अगदी मोकळेपणाने. हे सगळ्या ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि दुपारचा चहा वेळेत द्या. अरे जय, तू आता इथे यावेळी काय? श्रुती, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय, खूप मोठा राडा झालाय. अरे जय, काय झालंय मला सांग. श्रुती, गंधार. आय एम सॉरी, मी गंधारला नाही वाचू शकलो. काय? तू 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 चिडू नकोस, प्लीज चिडू नकोस. हे बघ, मी माझी ड्युटी व्यवस्थित करत होतो पण तो कुठेच कोणालाच दिसलेला नाहीये. आणि मी स्वतः त्याच्या ऑफिसला जाऊन आलो, तो आज ऑफिसलाही गेलेला नाहीये. तो खूप डेंजर मध्ये असणार यार. आणि तो जिथून ये जा करतो तिथे माझे मित्र होते, लक्ष ठेवून. तो त्यांनाही कुठेच दिसलेला नाहीये. आय नो श्रुती, ही माझी जबाबदारी होती, मी त्याचा बॉडीगार्ड होतो, पण प्लीज बिलीव्ह मी, तो खूप डेंजर मध्ये असणार यार. मला खरंच खूप काळजी वाटते त्याची. मी सगळ्या लोकेशनवर जाऊन पाहिलं पण तो कुठेच दिसलेला नाहीये मला. जय, प्लीज काम डाऊन, शांत हो आणि माझं ऐकून घे. गंधारला काहीही झालेलं नाहीये. तुला कसं माहित? अरे कारण गंधार घरी आहे. काय? हो, इनफॅक्ट घरातले सगळे जेंट्स आज सुट्ट्या घेऊन घरी आहेत. सगळे आज घरी कसे काय? बाबा, काय करताय तुम्ही? अगं, पोळ्या उलटायची प्रॅक्टिस करतोय. अरे मोहिते, तू कधी आलायस? बरं झालं तू आलास. चल 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 चल, आज चल, आज चल चल. आत काय? अरे परीक्षा आहे, परीक्षा आमची. हो. कसली परीक्षा? तू आज चल ना, सांगतो तुला. चल चल. बाबा एक मिनिट. म्हणजे आता तुम्ही जयला सुद्धा तुमच्या टीम मध्ये घेणार आहात? म्हणजे एक से भले दो, दो से भले चार. आणि तसं हा तुझा मित्र आहे की नाही, म्हणजे घरातलाच आहे, म्हणजे तो इथे काम करणं लागतोच. काय? चल चल. पण करायचं काय? काय नाही, कटीत वाटीत कुटीत इन द पातेला. करशील ना? हो. चल तू. बाबा, ये है काश्मीरी मलाई कोफ्ता, ये मटर पनीर, ये गर्मा गर्मो दाल तड़का, शाही पुलाव, और ये है रायता जो सुबह हमने फैलाया था. और स्वीट डिश के तौर पर कहां है? ओहो, ये है शिरा. यस, तो ये है दर्शनी मेंस की रसोई से आपके दस्तरखान पर दावते वुमेन्स डे. हे काही दर्शने मेन्स रसोईतनं आलेलं नाहीये. कुठून मागवलेत सांगा. अरे हे सगळं आम्ही केलंय, आमच्या हाताने, आज तुमच्यासाठी. हे एवढं सगळं शक्यच नाही.
हो, माझाही विश्वास बसत नाहीये. घे हा फोन घे आणि बघ, चेक कर आम्ही हे सगळं काय ऑर्डर केलंय का ते बघ. तू पण अगं हे सगळं आम्ही केलं इथे या किचन मध्ये. हो, मग सकाळी कशी काय चूक झाली? आत्ता बरोबर जमलं ना सगळं? अगं चुकतच माणूस शिकत असतो. इच्छा तिथे मार्ग, वाळूच ऐकणारे गणिता तेलही गळे. नाही ठीक आहे, पण रात्री लगेच एवढं लॅविश जेवण, आणि तेही तुम्ही काही तासात शिकलात. अशा शंका कुशंका घेत बसण्यापेक्षा ना घ्या चव घ्या म्हणजे कळेल आमच्या हातात काय जादू आहे ते. शंका कुशंका नाहीत रे, पण सकाळी तुमच्या सुरावरून असं वाटलं होतं की तुम्ही सगळ्यांनी शस्त्रच खाली टाकली आहेत. करेक्ट. अगं शस्त्र टाकलीच होती यांनी. मी मला शस्त्र टाकू देईन. माही तुला तर माहिती आहे, एकदा चॅलेंज घेतलं ना मी की ते पूर्ण करून दाखवणारच ना. सगळं प्लॅनिंग आहे ना माही, मी केलंय मी. माझं कोऑर्डिनेशन, माझी स्ट्रॉंग विल पॉवर, त्याचा करिश्मा आहे हा सगळा. बाबा नक्की तुमच्या एकट्याचाच का? अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.